हॅलो, मी प्राजक्ता. फिट अँड फाईनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी एका ज्युनियर कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स लेक्चरर म्हणून जॉब करते. ज्या ठिकाणी मी जॉब करते तिथे आज आम्ही सर्वांनी मिळून पॉटलक पार्टीचं प्लॅनिंग केलं होतं आणि आणि थीम होती ग्रीन कलर. श्रावण सुरू झाला आहे त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं होतं की ग्रीन कलरची थीम घेऊ. मग ग्रीन कलरची थीम म्हणजे काय, तर प्रत्येकीनं काही ना काहीतरी पदार्थ आणायचा जो ग्रीन कलरमध्ये असेल. मग सगळ्यांनी आपल्या आपल्या डिशेस वाटून घेतल्या. काही जणांनी पालक पुऱ्या करून आणल्या होत्या, काही जणांनी पुलाव करून आणला होता, काही जणांनी बर्फी आणली होती ग्रीन कलरची, काहींनी पुदिना चटणी आणली होती, मटारची उसळ आणली होती, मस्त ताक आणलं होतं, त्याच्यामध्ये ग्रीन ताक अशा पद्धतीचं काहीतरी आणलं होतं. त्यानंतर मखाने आणले होते ग्रीन कलरचे. मी पिस्ता कुल्फी घेऊन आले होते. काही जण एकीनं पान आणलं होतं, मसाला पान. तर जे काही होतं ते सगळं ग्रीन कलरमध्ये. आणि हे सगळं आमचं ठरलं होतं कालच. म्हणजे मला कालपासून माहिती होतं की आज कॉलेजमध्ये हा सगळा बेत आहे. आणि ऑब्व्हियसली सांगितलेलं घरातून टिफिन नाही आणायचं आहे, कारण हेच सगळं आपण शेअर करून खाणार आहोत. म्हणजे माझ्यासमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं की उद्या डाएट कसं फॉलो होणार, कारण इतके सुंदर सुंदर इतके व्हरायटी असलेले पदार्थ माझ्यासमोर असणार होते की मला स्वतःवरती कंट्रोल ठेवणं खूप अवघड गेलं असतं. अशा घटना किंवा अशा सिच्युएशन्स बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात येत असतात आणि स्पेशली या प्रवासामध्ये सुद्धा येत असतात वेट लॉस जर्नीच्या. आणि त्यामुळं मी कालच प्लॅनिंग केलं होतं की मला काय करायचं आहे. म्हणजे असं नको व्हायला की ते सगळे पदार्थ बघितल्यानंतर हे खाऊ की ते खाऊ, असं नको व्हायला. म्हणून मी सकाळीच मस्त आयडिया केली. मी घरातूनच स्प्राउटचा डबा घेऊन आले. जेवायच्या आधी अर्धा तास मी माझ्या ठिकाणी बसून तो स्प्राउटचा डबा सगळा संपवला. आणि त्यामुळे मला ॲक्च्युली जेव्हा जेवायला आम्ही बसलो त्यावेळेला मला इतकी भूक नव्हती, कारण मी ऑलरेडी माझी टमी फुल केलेली होती. फक्त थोडीशी जागा ठेवली होती कारण मला माहिती होतं की पॉटलक पार्टी आहे म्हटल्यानंतर सगळेजण आग्रह करणार की हा बघ माझी पुरी कशी झाली, खाऊन बघ जरा 2 घास तरी भात खाऊन बघ कसा झालाय, पुदिन्याची चटणी बघ, बर्फी खाऊन बघ, असे प्रत्येकजण हट्ट करणार, आग्रह करणार, मला माहिती होतं. आणि असा आग्रह कोणाचा मोडताही येत नाही. म्हणून मग मी त्यांचा आग्रह म्हणून अगदी लिटरली सांगते, फक्त अर्धी पुरी, 2च घास पुलाव, उसळ मात्र मी चांगली घेतली होती मटारची, काकडीची कोशिंबीर भरपूर घेतली, बर्फी तर मी फक्त अर्धी घेतली. कुल्फीला तर मी हातही लावला नाही. मीच कुल्फी आणली होती सगळ्यांसाठी, पण मी कुल्फीला हातही लावला नाही. आणि म्हणजे ज्या गोष्टी मला या प्रवासामध्ये नाही चालणार तशाच मोस्टली सगळ्या गोष्टी माझ्यासमोर होत्या. तुम्हाला माहिती आहे, मी आधी पण सांगितले की मी भात खात नाही. मी आधी जनरलीच मी भात खात नाही. आणि या काळामध्ये तर वेट लॉसच्या जी माझी जर्नी चालू आहे आता त्यामध्ये तर मी अजिबात भात खाऊ शकत नाही. पुऱ्या, भजी ह्या सगळ्या तेलकट पदार्थसुद्धा माझ्यासाठी अवॉइड करण्यासारखेच आहेत. मी ते अवॉइडच करते. मग फक्त त्यांचा आग्रह पूर्ण करण्यासाठी, त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मी फक्त 2-2 घासच प्रत्येक पदार्थातले खाल्ले. आणि याचा मला त्रास ऑब्व्हियसली झाला नाही. याच्यामुळे फायदा काय झाला, एकतर प्रोटीन भरपूर माझ्या बॉडीमध्ये गेले. बरोबर, एकतर प्रोटीन माझ्या भरपूर बॉडीमध्ये गेले. दुसरी गोष्ट, जेव्हा आमची जेवणाची वेळ झाली होती तेव्हा मला हे खाऊ काय ते खाऊ असा जे काही एक मेंटॅलिटी आपली होऊन बसते तसं काहीही झालं नाही. लिटरली काहीही झालं नाही, कारण भूकच नव्हती तेवढी मला. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की यानंतरही तुम्हाला ज्या वेळेला अशा कार्यक्रमांना जायची वेळ येईल तेव्हा अर्धा तास आधी फळ तरी खाऊन जा किंवा प्रोटीन्स तरी खाऊन जा, जेणेकरून पोट तुमचं त्यातल्या त्यात भरलेलं राहील. ऑब्व्हियसली आपण तिथं जातोय म्हणल्यानंतर आग्रह होणार, आपल्याला काही ना काहीतरी खावं लागणार, फक्त त्यांच्या समाधानासाठी म्हणून 1-2 घास खायचे. हां, जसं मी केलं तसं काकडीची कोशिंबीर म्हणा, मटारची उसळ किंवा असं काही हेल्दी असेल तुमच्या बॉडीसाठी ज्याच्यामुळे वेट गेन होणार नाही, तर तसे पदार्थ आपण घेऊ शकतो. आता विचार करा, आज जर मी असं केलं नसतं आणि जे काही मला समोर दिसतंय ते सगळं मी भरपूर खाऊन घेतलं असतं, तर गेल्या 10 दिवसांमध्ये मी जे 1 किलो वजन कमी केले ते सगळं धुळीला मिळालं असतं. म्हणजे उद्यापासून मला पुन्हा नवीन सुरुवात करायला लागली असती. सो मनावरचा ताबा हा खूप मोठा रोल प्ले करतो या प्रवासामध्ये. आणि अशाच स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. असेच अपडेट्स मिळवण्यासाठी, अशाच टिप्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा.